मित्रांनो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक आणि सर्वोत्तम निर्णय आता समोर आलेला आहे। जो निर्णय ओबीसी विद्यार्थ्यांना लागू होता तोच आता मराठा समाजालाही मिळणार आहे। तब्बल 8 मोठ्या योजना लागू करण्यात आलेल्या आहेत। ज्या तुम्ही विद्यार्थी असाल किंवा पालक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि जरांगे पाटील यांच्या जे काही त्यांचा संघर्ष आहे, संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या विजयाचा हा जी आहे, त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती एक शेती या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। सरकारी योजना, शेती आणि शिक्षणाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला दाबा। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या वतीने 5 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात आलेला आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित आर्थिक अडचण येऊ नये आणि ओबीसी प्रवर्गाप्रमाणेच प्रगतीच्या समान संधी मिळाव्यात यासाठी शासनाने हे मोठे पाऊल या ठिकाणी उचललेले आहे। या GR नुसार कोणत्या प्रमुख सवलती आणि योजना लागू होणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। सर्वप्रथम शालांत परीक्षेतर शिष्यवृत्ती योजना म्हणजेच 10वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी आता विशेष स्कॉलरशिप या ठिकाणी दिल्या जाईल। 2 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती, शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असेल। 3 व्यावसायिक अभ्यासक्रमात सवलत म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीत मिळणारे जेवढेही कोर्सेस आहेत त्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी सुद्धा पात्र असणार आहेत। 4 परराज्यातील शिक्षणासाठी मदत दिली जाणार आहे। जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर परराज्यात अनुदानित किंवा विना अनुदानित व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। 5 16 महत्त्वाच्या बाबींची प्रतिपूर्ती केली जाणार आहे। शैक्षणिक खर्चाशी संबंधित 16 वेगवेगळ्या बाबींचा खर्च सरकारकडून रिम्बर्स प्रतिपूर्तता केली जाईल। 6 वाहन चालक व वाहन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी मोटर वाहन चालन आणि वाहक प्रशिक्षणाची योजनाही यात समाविष्ट केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाच्या आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या इतर मागासवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो, ज्या शैक्षणिक सवलती आणि सुविधा मिळतात त्या तर मिळतीलच, पण भविष्यात जे काही नवीन निर्णय होतील ते सर्वच्या सर्व थेट मराठा समाजाला सुद्धा लागू केले जातील असे या GR मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे। हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य बदलणारा ठरणार आहे। मित्रांनो, हा अधिकृत GR पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी शासनाचे जे काही संकेतस्थळ आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघू शकता। तुमच्या सोयीसाठी हा जो काही नंबर आहे मित्रांनो, हा नंबर त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये टाकल्यास तुम्हाला डायरेक्टली हा GR त्या ठिकाणून डाउनलोडही करता येईल, पाहताही येईल। मित्रांनो, ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा कुटुंबापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून जो काही एखादा विद्यार्थी, महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, त्याचं भवितव्य, त्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी कुठेतरी आर्थिक कमजोरीमध्ये होता किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये मागं राहत होता, तर त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्याला सुद्धा त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर त्याचं जे काही ध्येय आहे, त्याचं जे काही स्वप्न आहे, ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण केले जाणार आहे। त्याचबरोबर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे जितके आभार त्या ठिकाणी मानावेत तितके कमी आहेत। हा GR किंवा हे जे काही मराठा समाजाला मिळालेलं यश आहे किंवा जो काही आरक्षण आहे, तर ते आरक्षण फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्यांची जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कृतज्ञता व्यक्त करण्याला आपण कमी पडू, पण तरीही मोठ्या मनाने दादांनी आपल्यासाठी हे सगळं या ठिकाणी केलं। आभार खूप छोटा शब्द होईल, पण तरी सुद्धा त्यांचे खूप खूप आभार। भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।